हाय, हॅलो, नमस्ते. मराठी मनोरंजन विश्वामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. खरं तर थ्री इडियट मूव्ही तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, पण त्या थ्री इडियटमधील चतुर नेमका आत्ता काय करतोय? असा सेम प्रश्न माझ्यासारखा तुम्हाला सुद्धा पडला असेल. पण आता अर्थातच माझ्यासोबत आता ओमी वैद्य सर आहे वा वा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांसमवेत ते आता हिंदीमधून बोलणार नाहीयेत, नाही माझ्यासोबत चक्क मराठीमधून अरे बोलणार आहे. बापरे. ही माझ्यासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यात आधी तुमचं खूप मनापासून स्वागत. हा, थँक्यू सो मच. मराठी बोलायला पाहिजे, कारण आईच्या गावात मराठी बोल हे माझं मूवीचं नाव आहे. आता येणार आहे 19 जॅनला. पण ऑल्सो आपण पुणेमध्ये आहे, आपण महाराष्ट्रामध्ये आहे, तर मराठी बोलायलाच पाहिजे. अगदीच. आणि आपण का भेटलो आज, तर एक छान मूवी घेऊन येतं आणि ते पण मराठीमध्ये. मी नाव सांगणार नाहीये, कारण माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा आपण थेट सरांच्या तोंडून ऐकणार आहोत. कोणता मूवी घेऊन येतं? माझा मूवीचं नाव आहे आईच्या गावात मराठी बोल. आणि सगळ्यांना माहिती आहे की माझा हिंदी मी खूप पुष्ट बोलतो, तर मी मराठीमध्ये पण एकदम छान पु ल देशपांडे सारखे मराठी बोलणार. क्या बात आहे, व्हॉट अ एक्सप्रेशन्स. आणि तुमची एनर्जी लेवल बघून तर सगळे आवर्जून या चित्रपटाला येतील, यात शंकाच नाही. तर मला सांगा, काय याच्यामध्ये शंकाच नाही? शंकाच अच्छा, नाही. शंका. येस, शंकाच नाही. आता आपण इथे क्लास चालू करू मराठीचा. नाही, पण पुढच्या प्रश्नाकडे मला वळायचं. दिग्दर्शन सुद्धा तुम्ही केलेलं आहे. मराठीमध्ये दिग्दर्शन करताना माझा प्रश्न असा आहे, कोणते शब्द तुम्हाला डिफिकल्ट गेले म्हणजे बोलताना? हो, सगळे. ऍक्च्युली सगळे. मी खूप डायरेक्शन मध्ये, जेव्हा तो ऍक्टर, मोठे ऍक्टर्स कदाचित ते इंग्लिश बोलतात, तर मी इंग्लिशमध्ये बोलतात. पण ज्युनियर आर्टिस्ट हे सिंगल रोल ह्यांना मराठी बोलायलाच पाहिजे. जेव्हा मी गावामध्ये गेला, तिथे बोलायला येतं. आणि काय होतं की जेव्हा मी बोलतो तू आता तिथे जा, अरे इथे कर. आणि ते बोलतात, अरे काय हा मी आजोबा आहे, हा कसा बोलतो माझ्याकडे, पण बोलायला पाहिजे तुम्ही, आणि हे काय ते काय असं बोलायला पाहिजे, तुम्ही तिथे जा ना, असं बोलतो मी. पण ते मी असंच काम करतो आहे. आणि मी प्रॉपरली जेव्हा मी मराठी बोललं ऍज अ चाइल्ड, कधी सांगितलं नाही की असं तुम्ही बोलायला पाहिजे, आणि तुम्ही कसे आहात, तू कसा आहे, असंच मी बोलत होता. सो असं फॉर्मल टेन्सेस आणि दॅट वॉज नेव्हर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण घरीच बोललो. सो हे सगळं नवीन नवीन मला कळलं जेव्हा मी हे सगळे वेटरन ऍक्टर्स बरोबर काम केलं. अगदीच. आणि त्याच्यामध्ये बघा, आता मी टीजर पाहिला तेव्हा मग्न, लग्न म्हणजे असे काही वर्ड्स यूज केलेले आहेत. हो, ते कुठून सुचले? म्हणजे रायटर जे आहेत त्यांनी तर चांगलं वर्क केलेलंच आहे, पण तुम्हाला ते करताना काही अजून जाणवलं त्याच्यामध्ये? हो, तसंच ऍक्सिडेंट्स होतात सेटवर. आणि जेव्हा होतात आणि तुमच्याकडे एक चांगलं टीम आहे, ते म्हणतात अरे हे छान आहे, आणि हसतात, ते सेटवर हसतात. आणि आम्हाला येतो, अरे असं ऑटोमॅटिकली कशाला हसला, कारण काहीतरी बोललं तू 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 ह्या मूवी आता 4 हातोडीमध्ये येणार, हातोडे असं काहीतरी बोललं तर म्हणतात अरे हे कॉमेडी आहे. सो असं कधीतरी हॅपी ऍक्सिडेंट्स बोलतात, हॅपी ऍक्सिडेंट. खरं आमच्या लाईफमध्ये खूप ऍक्सिडेंट्स होतात, आणि ऍक्सिडेंट झाल्यावर आम्ही म्हणतो कशाला झालं, पण खरं त्याच्यात फायदा येतं, आणि ते आम्ही डिस्कव्हर करतात. सो मूवी मध्ये पण असे ऍक्सिडेंट्स डिस्कव्हर करतात. अगदीच. आपण एक छोटासा गेम खेळतोय, घेऊया. दमशराज सारखा. तुम्हाला आपल्या मूवीचं सांगायचं नाव, पण त्याच्यामध्ये आहे एक छोटासा रूल. तुम्हाला तोंडाने सांगायचं नाहीये, तर सगळ्या प्रेक्षकांना ऍक्टिंग करून सांगायचं. अच्छा, ओके. लेट्स गो. 3, 2, 1 स्टार्ट. क्या बात आहे. याला म्हणतात खरी खासियत. एकदा मला खूप जास्त आवडलं, तुम्ही स्पॉन्टेनियसली ह्या सगळ्या गोष्टी केल्या. खूप मजा आली तुमच्या सोबत आता या ठिकाणी बोलताना. ठीक आहे, तर आपल्या या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही आता जाता जाता काय सांगाल? माझा मूवी आईच्या गावात मराठी बोल 19 जानेवारीमध्ये येणार. तुम्ही बघा, तुम्हाला खूप आवडणार. आणि थँक्यू गायज, थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच.